जळगाव महापालिकेच्या हायटेक घोषणा हवेतच विरल्या आहेत का? कारण सुप्रीम कॉलनीतील भीषण वास्तव काही वेगळंच ओरडून सांगतंय. गेल्या 8 वर्षांपासून धुडकात पडलेल्या रस्त्यांसाठी आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका प्रशासनाला सज्जड इशारा देणारं निवेदन देण्यात आलं. उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि ललित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. निवेदनात स्पष्ट म्हटलंय की सुप्रीम कॉलनीतील नागरिकांनी फक्त टॅक्सच भरायचा का? साधे रस्ते मिळण्यासाठीही त्यांना इतकी वर्ष वाट का पाहावी लागते? पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. तुमची नेमकी काय मागणी आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समस्त महाराष्ट्र सैनिक आज महापालिकेमध्ये पोहोचलेले आहेत. सुप्रीम कॉलनीच्या शहरात, सुप्रीम कॉलनी हा जळगाव शहरातली एरिया आहे का नाही याच्या बाबतीत क्लिअर करायला पाहिजे यांनी. कारण इतक्या समस्या आहेत सुप्रीम कॉलनीमध्ये. जळगावला हायटेक करत आहे, मग सुप्रीम कॉलनी तुमचं का वाईट केलं? तिथे कामगार लोक आहे म्हणून का? तो गरीब वस्तीचा एरिया आहे म्हणून का? तिथे मोठे मोठे खड्डे आहेत, रस्त्यांची समस्या आहे, अनेक प्रकारच्या त्रासाने पूर्ण सुप्रीम कॉलनीचा परिसर हा निघत आहे. काय चुकलं यांचं? यांना रस्ते द्या, गटारी द्या, पथदिव्य द्या, आरोग्याच्या समस्येने यांना मुक्त करा. काय चुकलं यांचं? तुम्ही हायटेक करताय जळगाव, करा ना, पण त्या कामगार वस्तीचा एरिया जो आहे त्याला त्याचे रस्ते तर द्या. आता लगेच पाऊस येणार आहे, पावसाळा येणार आहे, त्या पावसाळ्यामधून तिथून ते लोकांना निघणं कठीण होऊन जाईल. काय चुकलं त्यांचं? मतदानाच्या वेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या घोषणा करतात. जळगावला 3 मंत्री लाभलेले आहेत, आमदार खासदार मोठ्या मोठ्या लीडने आलेले आहेत, आणि आता तर नगरसेवक बी मोठे लीडने आलेले आहे. तुम्हाला इतकं भरघोस मतदान दिलेलं आहे तरी तुम्ही काम करत नाही. इतक्या नरकातना भोगता येते पिवळं पाणी. काय चुकलं त्यांचं? मोठे मोठे खड्डे. काय चुकलं त्यांचं? त्यांना त्यांचा हक्काचा रस्ता नाही का? ते कामगार आहे म्हणून का? श्रीमंतांच्या रस्ते करतात तुम्ही मोठ्या मोठ्या एरियामध्ये आणि हायटेकच्या घोषणा करतात. यांना रस्ते द्या एवढीच विनंती करतो मनसे मार्फत. नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेने उभारू. आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही, आम्ही 5 वर्ष जनसेवेसाठी काम करतो, लोकांच्या हक्कासाठी काम करतो. आम्ही वाईट पडतो, लोकांच्या हक्कासाठी वाईट पडतो आणि वाईट पडत राहणार. जय महाराष्ट्र. काय सांगणार आज तुम्ही आयुक्तांना निवेदन दिलेले आहे? काय समस्या? शहरापासून काही अंतरावर असलेले सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्यनगरमध्ये 8 वर्षापूर्वी एक खडीकरण करून एक रस्ता बनवण्यात आलेला होता. त्या रस्त्यावरती आजपर्यंत कुठलाही डांबर टाकण्यात आलेलं नाही आणि त्या रस्त्याची परिस्थिती खूप विदारक आहे. त्या रस्ता पक्का बनवून द्या अशी आमची आज मागणी होती. पण 8 वर्षापासून रस्ता बनत नाही ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. आणि शहरामध्ये 50-50 कोटी रुपयाचे हायटेक रस्ते बनत आहेत. ते हायटेक रस्ते आम्हाला नको आहे, आम्हाला साधा बनवून द्या ही अशी आमची महापालिका आयुक्ताकडे मागणी आहे. आणि हायटेक रस्त्याला 50-50 कोटी रुपये तुम्ही खर्च करत आहात, आमच्या रस्त्याला 1 कोटी खर्च करा आणि तो रस्ता आमच्या गोरगरिबांसाठी बनवून द्या. तिकडे सगळा कामगार वर्ग राहतो. सुप्रीम कॉलनी परिसर हा कामगारांची वस्ती म्हणून जळगाव शहरामध्ये तो एरिया ओळखला जातो. त्या एरियामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये वारंवार त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे तर तुम्ही आत्तापर्यंत त्या आयुक्तांना निवेदन दिलं नाही का? या पहिलेही भरपूर मागण्या झालेल्या आहेत, पण निष्क्रिय राजकारण, त्या एरियामधून निष्क्रिय राजकारण्यांचा हा रिझल्ट आहे. त्या रिझल्टला एक पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना समोर येऊन त्या एरियासाठी काम करत आहे. तो रस्ता आम्हाला तात्काळ बनवून द्यावा अशी आमची विनंती आहे महापालिका आयुक्तांना. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की थोड्याच दिवसामध्ये आम्ही तो रस्त्याचं काम करू, डागडुजी करून आम्हाला तुम्हाला वापरण्यासाठी योग्य तो रस्ता आम्ही बनवून देऊ. तुमची मागणी पूर्ण नाही झालं काय करणार? मागणी पूर्ण नाही झाला ह्या 15 दिवसामध्ये परत एक मोठं जनआंदोलन इथे महापालिका उभारण्यात येईल ही आमचा इशारा आहे.